सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। ढोलांचा गजर झाला अन वायंगणी गाव 3 दिवस आणि 3 रात्रींसाठी गुरेढोरांसह वेशी बाहेर गेला। पाहुयात मालवण तालुक्यातील वायंगणी वासियांची देवपळण आणि गावपळण। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। दर 3 वर्षांनी ग्रामदेवतेच्या कौल प्रसादाने वायंगणी गावची देवपळण ठरते। वायंगणी गावच्या गावपळणीचे वर्ष आल्यावर तरंग वार्षिक डाळपस्वारीनंतर रवळनाथ मंदिरात आल्यावर मानकऱ्यांना 3 साली मर्यादेची सूचना करतात। यानंतर रवळनाथाला कौल प्रसाद घेऊन मानकरी व ग्रामस्थांच्या बैठकीत देवपळणीचा वार तिथी निश्चित केली जाते। सोमवारी देव वेशी बाहेर गेल्यानंतर इशारा झाल्यानंतर सकाळपासूनच वायंगणी ग्रामस्थांनी गाव सोडण्यास सुरुवात केली होती। कुणी मिळेल त्या वाहनात आपल्या गरजेचे सामान घेऊन गावाबाहेर जाण्यासाठी धडपडत होते। गुरेढोरे बुजल्यासारखी उधळत होती। वेशी बाहेर जाण्यासाठी वायंगणवासीय भर उन्हात धावपळ करत होते। 2 वाजण्याच्या सुमारास संपूर्ण वायंगणी गाव रिकामा झाला। ज्या बाजूची वेस जवळ त्या बाजूला वेशी बाहेर ग्रामस्थांनी वस्ती केली होती। वायंगणी सडियवाडीतील ग्रामस्थांनी कालावल खाडीपात्राच्या किनारी झोपड्या उभारून आपले संसार थाटले होते, तर बहुतांशी वायंगणी ग्रामस्थांनी चिंदर सडेवाडी येथील देव ठेवलेल्या ठिकाणी झाडाखालीच आसरा घेतला होता। आता 3 दिवस 3 रात्री निसर्गाच्या सान्निध्यात वायंगणी वासीय रमणार आहेत। दर 3 वर्षांनी ग्रामदेवतेच्या कौल प्रसादाने वायंगणी गावच्या देवपळणीसहित गावपळणी सुरुवात होते। पहाटे देवाचे प्रतीक असलेले श्रीफळ न बोलता गुप्तपणे वेशी बाहेर नियोजित स्थळी आणल्यावर ढोलांचा इशारा झाल्यानंतर गावपळणी सुरुवात होते। 4थ्या दिवशी तांब्याच्या घटावर देवाचे प्रतीक असलेले श्रीफळ ठेवून कौल घेतला जातो। कौल प्रसाद झाल्यानंतर वरसलदार मानकरी गावात जाऊन मंदिरातील देवांना सुचिरभूत करून पूजा करून पुन्हा वेशी बाहेर आल्यावर ढोलांच्या गजरात गावातून आणलेले श्रीफळ पुन्हा रवळनाथ मंदिरात नेले जाते। यानंतरच गाव भरण्यास सुरुवात होते।